नाही ग, मला तर मुलीच ठाऊक नाही बघ. तुम्हाला माहित असेल ना रस्ता? नाही ग, नाही झाले. अगं तारा, तुझ्या बाजूला ती मावशी राहते ना, तिला माहित असेल ना तो रस्ता? कोण? ती मावशी? हो. सकाळी भांडत होती. कोणाशी? माझ्या आईशी मिली भांडकोर. ती काही म्हातारी जे दात पडली तरी नवऱ्यासोबत कसा कसा भांडत असते बघ. कशी? कसा कसा? अगं तू काय त्यांच्या भिंतीला कान लावून त्यांची भांडणं ऐकत असतेस का? मला काय करायचंय? तिच्या नवऱ्याला मारू दे नाही तर सोडू दे. बिचारा तिचा नवरा. बिचारा. तुला त्या म्हातारीची दया बिया यायला लागली की काय? अडग तुमची पण माझ्या नादाला लागू दे तर तंगडच मोडून ठेवते बघ. काय बोलली? तंगडच मोडून ठेवी. अगं 2 दिवस भांडू नको फक्त. एकदा आपला म्हातारीचा वाद झाला की तुला काही करायचं तुझ्या. बरं, तू तिला परवाच्या बाजाराचं सांगशील का? नाही बाबा, मी नाही सांगणार. तूच सांग तिला. ठीक आहे, मीच सांगेन तिला. पण तुम्ही सर्वजणी आपापले दैनिक घेऊन तयार राहा. सकाळी आपल्याला पहाटेला निघायचं आहे. हो रे. चला तर मग. हॅलो, विकास शांताराम निंगणकर, विकास शांताराम निंगणकर यांच्याकडून रोख 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. एकता विकास मंडळाच्या नावाने. धन्यवाद. देवकीचा काळी यशोदेचा काळी, देवकीचा काळी यशोदेचा काळी, गोकुळ तळा यमुना तीरी विहिरी परी तू राधाबावरी वृंदावनी
बेंकीचा श्रीहरी जेव्हा जेव्हा या पृथ्वी तलावर अधर्माचा अतिरेक होतो, गरिबांना कळले जाते आणि धर्माची जाणीव होते, तेव्हा तेव्हा मी अवतार धारण करतो. अतिरेक मामाकन जनतेला खूप त्रास देत आहे, त्याचा काहीतरी बंदोबस्त करावा लागेल. त्या अगोदर गोकुळातून मथुरेत जाणाऱ्या दुधाची विक्री थांबवावी लागेल. सुदामा, अरे सुदामा, देवाची त्यांनी प्रणव असतो. देवा एवढा एकाएकी बोलवण्याचे कारण काय झाले? सुदामा, मी तुझ्यावर एक मोठी जबाबदारी देत आहे. ही कोणती देवा? उद्या सकाळी गवळींचा मेला थाटमाट करून मथुरेच्या बाजारात जाणार आहे. त्यांचा रस्ता प्रतिमाचा करायचा आहे. देवा तुम्ही काहीच काळजी करू नका. येतो देवा. सुदामा, तुला वाटतंय तेवढं सोपं काम नाहीये. तू जो राधेला नीट ओळखलं नाही. मी राधेला भेटण्यासाठी या क्षणाची खूप आतुरतेने वाट पाहत होतो. विकास वसंत खांबे मावळतवाडी यांच्याकडून 200 रुपयाचा रोख पारितोषिक आलेला आहे. विकास वसंत खांबे, त्याचबरोबर अवनीत डिंगणकर यांच्याकडून रोख 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळ त्यांचा आभार आहे. धन्यवाद. कृष्णदेवाने आपल्याला खूप मोठी कामगिरी सोपवली आहे. वृंदावनातून 16 सहस्त्र 308 जणांचा मेळा थाटमाट करून मथुरेच्या बाजारात जाणार आहे. त्यांचा रस्ता प्रतिबंध करून त्यांचा दैदाचा नाश करायचा आहे. ही कामगिरी आपण न करता आपल्या संत सवंगडी वाकड्या बोंबड्या आणि पेंद्या यांना हात मारली पाहिजे. रे पेंद्या, रे पेंद्या, रे पेंद्या, काय रे काय? अरे कुठं आहेस? ये लवकर ये. अरे कशाला? या अगोदर ये, सांगते नंतर. आलो आलो. यो यो. गेलं कुठं माझ्याबरोबर आले तर? काय हो मंडळी, बघितलं डोंगर जात ना बाकडे बाबड्याला? बघितलं? बाबावर गेलं. त्या खाली बोलवायचं परत. वरती गेलं. गेलं. जाऊ दे, हाक मारतोय ना मी. अरे पेंद्या, हा? अरे एकटं झालास? एकटं झालो. तो बाकड्या बाबड्या गेले कपिला शोधायला. कपिला शोधायला गेलं? त्यांची गरज आहे आपल्याला इथे आता. त्यांना माझे पाठवून आहे तो. ती कपिला धावत गेली गंगावर. ती गेली धावत, ते वाकड्या वाकड्या गेले धावत. आणि त्यांना बोलाव लागेल आपल्याला त्यांची गरज आता. बघतो येतात का माझ्या आवाज मारून बघते ना. का तू बघतोस पहिला? नाही तूच मार बघ. बघतो बाकी येतील ते. अरे वाकड्या, आवाज येते. अरे बोबड्या, लांबच गेलं वाटतं. अरे बापड्या, अरे बापड्या, अरे बोबड्या, अरे बोबड्या. अरे आला आवाज, आला अरे इकडे या, इकडे या. दाई सोडी नवरा कसा
रानवनात फिरत राया येऊन राया तो पुण्याला येतोय तुझ्याच संगी येऊन राया तो पुण्याला येतोय तुझ्याच संगी कारे सुदामा कामरी तो कारे सुदामा कामरी तो कारे सुदामा कामरी तो आई मिरनाला कारे सुदामा कामरी तो आई मिरनाला तुम्हाला गेली वाटते सांडून ती कपिला काय बोलतो काय कशाला मारतोस? अरे हाका मारतो कशाला म्हणजे तुम्हाला आवाज येतो आवाज जायना नाही कपिला गेली तर कपिला किती गेली मी तुम्हाला आवाज येतो का तुम्ही कानात टाकून बसलो होतो अरे मेला मोर्यांचा बैल गेला त्यांना आगली होतो मोर्यांचा बैल कुठे गेला गंगेवर अरे मेला कपिलाच्या माग कपिलाच्या माग त्या बकऱ्यांच्या माग गेला की काय कापूस कापूस तुला वाटलं काय मग काय तू बोलवलं कशाला काय सांग आधी अरे मी नाही बोलवलाय सुदामान बोलवला सुदामान त्याला जिजा कशाला बोलवलाय माहिती अरे अरे सुदामा सांग या वाकडं वगैरे ना अरे मला काय सांगितलं तुम्हाला
बोलवलास कशाला असं अरे पण तू वाकडा कसा आलास अरे मेला मोर्यांच्या कर्मावर चाललो आंबा काढायला मग त्या मेला मोर्याचा आणू घालून घोड मारला की नाही अरे देव मग अरे मेला आंबा राहिला बाजूला माझा पाय मोडला मी आंब्यावर चढलो कशाला मग आंबा काढूया कलमाचा आंबा काढू देणार आहे तुम्हाला खायला तर मारतील अरे ना मग मला काय सांगता अरे पण तू बोलवलंस का सांग हे बघा ऐकून घ्या अरे आपल्या दूध पियाला भेटणार आहे अरे गवळणी मात्र पृथ्वीची बाजू जाणार आहे ना दूध घेऊन एवढ्यांचं दूध प्यायचं घागर घेऊन दूध घेऊन चालल्यात कुठं बोलतोय कुठं मथुरेच्या बाजारात चालल्यात कशाला जाणार बाजार करत चालल्यात अरे का बोलतोय आपल्याला करे जाता जाऊ दे दूध काय भेटेल आपल्याला हा नंतर गवळणी आले की अरे मी दुधाचा काय बोलतोय की ढेरी बस आपण अजून दूध अजून वाढू दे अरे गवळणी चालल्यात मथुरेच्या बाजाराला अरे मला बोलतोय मथुरेच्या बाजारात कुठं ह्याला बाजूला ठेव रे आणि ऐकून घ्या तुम्ही माझं नीट पहिला मग गवळणी वृंदावनात चालल्यात वृंदावनातून मथुरेच्या बाजारात चालल्यात अरे सुद्धा मग कशाला बोलतोय रे कशाला तरी पण याची मला भाषा समजतच नाही रे अरे मेला मी कामाशिवाय का इथं मला पण वाक्य द्या अरे मेला तू मध्ये मध्ये कशा डोका घालतो तू बोल तर गवळणी चालल्यात अरे माझा घर कुठे कुठे बोलतोय तू विचार ना आम्हाला आम्ही आहे ना सांगा ती तू बाजूच राहा रे गवळणी चालल्यात मथुरे बाजारा अरे तुला काय आता दूध आणून द्या इथं काढून अरे पण वाड्यात आणि दूध काढ काय कोण बैलाला दूध काढतं अरे मी खालच्या बोललो खालच्या मग तू तुझा काय वाटलं अरे मेला तुम्ही थांबा आता सुद्धा मला बोलू दे काय गवळणी चाललेत ना त्यांचा रस्ता प्रतिबंध करायचा आहे असं बोल ना अरे दूध खायचं ना दूध खायचा सगळं भेटणार तुला सगळं भेटणार अरे पकडू तेव्हा ऐका तरी माझं नीट अरे गवळणी चालल्यात ना त्याचा रस्ता प्रतिबंध करायचा आहे त्याला पुढे जाऊच द्यायचं नाही भाषा समजते थोडीफार त्याला पुढे जवळ राहतास ना की तुला पण समजेल याची भाषा बघ नको तुमचा नाक तू नको नको ते राहू दे करायचं ना रस्ता बंद करायचा अरे दही दूध भेटणार दही दूध तुला सांगून पटत नाही विसरतो पण आता रे अरे अरे मेला आता गावा खाताना पुढे डोक्यावर पण काय माहिती रस्ता प्रतिबंध करायचं करूया ना करूया ना मग तयार आहे ना दूध मस्त चला मग जाऊया अरे आता बोलतो दोन्ही पण आहे हा दोन्ही पण आहे अरे नाही त्यांच्या माठातला चले जाऊया ना पाठू पाठवूया माझ्या पाठवूया
हॅलो आतापर्यंत झालेल्या कार्यक्रमासाठी आपण सर्वांनी अतिशय उदंड असा प्रतिसाद दिलेला आहे. ओम पंडियेवाडी ओम पंडियेवाडी यांच्याकडून रोख 201 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. प्रकाश यशवंत लिंगणकर यांच्याकडून रोख 101 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. संजय भागा डिंगणकर यांच्याकडून रोख 101 रुपये. मनोज मोहन ठोंबरे पारेवाडी यांच्याकडून 555 रुपये आणि